नमस्कार, मी ऐश्वर्या. तर आजची आपली रेसिपी आहे भरली वांगी. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, सुकं खोबरं आणि लसणीच्या पाकळ्या. मिक्सरच्या भांड्यात लसूण, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि खोबरं घालून वाटून घेऊ. तुमच्या आवश्यकतेनुसार त्यात मीठ घालू शकता. आता वांगी कापून घेऊ. वांगी मध्यभागी कापून त्याचे 4 भाग करू. अशा प्रकारे कापून घ्यायची आहेत वांगी आपल्याला. आता त्यात तयार केलेले वाटण भरू. वांगीमध्ये चमचाभर तरी वाटण आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने वाटण भरायचं आहे. पूर्ण वाटण आतमध्ये गेलं पाहिजे असं, आणि हलक्या हाताने ते प्रेस करायचं आहे वांग हळूहळू अशा प्रकारे. अशा प्रकारे बाकीची वांगीही आपण वाटण भरून घेऊ. तव्यात तेल गरम करत ठेवू. चिमूटभर हिंग, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेऊ. आता तर थोडेसे जे वांग्यासाठी उरलेले वाटण आहे ते पण घालू. परतून घेऊ. आता त्यात हळद, गरम मसाला, धने पावडर, आणि लाल मसाला, चवीपुरतं मीठ, मिश्रण परतून घेऊ. मसाला चांगला भाजून घेऊ जरा. वाटणाला कलर पण खूप छान आला आहे. आता त्यात वांगी घालू आणि एक वाफ काढून घेऊ. गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे. वाफ काढून झाली की त्यात अर्धा ते 1 ग्लास पाणी घालू. त्यात छोटा गुळाचा तुकडा घालू. हलक्या हाताने परतून घेऊ.
आता त्यावर झाकण ठेवून दोन्ही बाजूने 5 ते 7 मिनटं आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. तर आपले वांगी चांगली शिजवून झालेली आहे. तर आपण ती दुसऱ्या बाजूनेही चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. अशा प्रकारे आपली भरली वांगी तयार आहे. तिला कोथिंबीरने चांगल्या प्रकारे सजवून घेऊ.